कालच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला बोलते की मला बाहेर जायचं, तसं मी 2-2:30 वाजता रेडी होऊन बाहेर जायला निघाले आणि इतकं ऊन लागत होतं ना काय सांगू. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असताना, मजेत असताना. फायनली मी सीवूड मॉलमध्ये पोचले होते. माझ्या मॉलचं बाहेर काम होतं, पण किरण येणार होती म्हणून मी तिची वाट बघत इथे थांबले होते. मी लिटरली सांगते 1.5 ते 2 तास मॅगडीमध्ये वाट बघत बसली. ही तेव्हा एवढा लेट आली आहे. मी आता काय बोलू हिला, मला इतकं चीड आली होती ना, पण म्हटलं जाऊ दे, मी काही ऑर्डर पण नाही केलं. म्हटलं ती आल्यावर तिच्यासोबतच बसून गप्पा मारत खाईल. आणि एवढे हळू होते तिच्या पायाखालून मुंग्या पण जातील, तरी ती हळूहळू चालत येते. आणि 2 दिवस मॅडम रुसले होते माझ्यावर. फायनली आता बोलायला लागलं. आता काम होतं ना आमचं म्हणून, आम्हाला थोडे पेपर वगैरे साईन करायचे होते, चेक्स द्यायचे होते, म्हणून आम्ही भेटलो होतो. त्याच्यानंतर आम्ही शॉपिंग करायला निघालो, कारण की मॅडमचा बड्डे येतोय जवळ. तर ज्वेलरी वगैरे बघत होतो. ऑथेंटिकवाल्या अशा छान होत्या त्या, मस्त. इथे खूप सारे स्टॉल्स लागले होते आणि खाली गेम पण चालू होते. तर त्याच्यानंतर मग आम्ही लेन्स कार्टमध्ये गेलो, कारण की तिला डोळे चेक करायचे होते आणि मला पण 2-4 फ्रेम्स बघायच्या होत्या. आणि ती बोलत होती की मला स्वेक सूट होत नाही, जाऊ दे मी नाही करत. मी बोले कर, काय होत नाही, नंबर येईपर्यंत तर आपण ट्राय करू शकतो. पण नंबरला खूप लेट होत होतं म्हणून आम्ही गेलो शॉपिंग करायला. शॉपिंग करता करता आम्हाला एक ब्लॅक कलरचा टॉप आवडला होता. दोघींना पण सेम, जसं आम्ही चप्पल पण सेम घालतो तसा विचार केला टॉप पण सेम घ्यावे, पण त्यात थोडा फॉल्ट होता, मग आम्ही घेतला नाही. हे लहान मुलींचे कपडे बघत होतो, बिकॉज अक्षुला आमच्या मुलगी झाली, तर जेनिशासाठी बघत होतो. त्याच्यानंतर ही चप्पल बघितली. काही जी 1500 रुपयाची चप्पल होती, अशी सिमिलर आमच्याकडे चप्पल होती, तर आम्ही त्याच्यामुळे हसत होतो दोघीजण. नंतर आम्ही आलो इथे चहा प्यायला. याचा चहा खूप मस्त लागतो, कडक लागतो, थोडा महाग आहे पण छान लागतो. त्याच्यानंतर सगळी कामं करून फायनली मॅगडीमध्ये आम्ही बसलो खायला. मम्मीसाठी मी ॲक्च्युली पार्सल घेतलं होतं आणि मला आणि किरण काहीच खाणार नव्हती, त्यामुळे ती तशीच बसली होती माझ्याशी गप्पा मारत. आणि मी तुम्हाला खरं सांगू, बहीण असताना इतकं बेस्ट आणि बेस्ट गोष्ट आहे ना, म्हणजे काय सांगू, जगात भारी. बिकॉज आपण कोणालाच काही शेअर करू शकत नाही, इवन आपल्या फ्रेंडला, आपल्या हजबंडला या कोणालाच नाही. जे आपण बहिणीला सांगू शकतो, तिला सगळं काही सांगू शकतो आणि तिला सगळं काही आपलं माहीत असतं, सगळं बँक बॅलन्सपासून आपले सिक्रेट सगळ्या गोष्टी. आणि तिच्याशी गप्पा मारता मारता एकदम कसा टाईम निघून जातो ना कळतच नाही. आमची भांडणं पण होतात, जाम रुसवारुसवी होते. 10-10, 15-15 दिवस आम्ही बोलत नाही, पण नंतर फायनली आम्ही बोलतोच, कारण की शेवटी आम्ही पण एकमेकींशिवाय राहू शकत नाही. असं आमचं छान आणि मस्त बॉन्डिंग आहे ना. याच्यात आमची अक्षा पण आहे, मोलोताई पण आहे, आम्ही छान आहे. पण किरणचं आणि माझं एक वेगळं स्पेशल बॉन्डिंग आहे. पहिले तर आमची जाम भांडणं व्हायची, पण नंतर खूप जास्त बोलतात ना, लग्न झालं जास्तच बिल्ड होत गेलं. त्याच्यानंतर ती घरी गेली, मग मी घरी आले, प्रतीक मला घ्यायला आला होता तिथे. त्याच्यानंतर गणपती जवळ आलेत गाईज, गणपती बघायला गेलो आम्ही, कारण की खूपच कमी दिवस राहिलेत आता, फटाफट सगळी तयारी केली पाहिजे. आणि मग प्रतीक बोला आम्ही जिथून घेतो तिथे जाऊया. आम्ही तिथे गेलो. त्या दादाने खरं सांगते इतकी सुंदर सुंदर मूर्ती बनवल्या होत्या ना. तुम्हाला ॲड्रेस पाहिजे असेल तर मला कमेंट करा. खूप भारी गणपती बनवले होते इथे, खरं सांगते. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.